नमस्कार सर्वांना. आज आपण शिकणार आहोत वजाबाकी कशी करायची. आता खरं तर वजाबाकी आपण जी पारंपरिक पद्धतीने नेहमीच्या पद्धतीने करतो ना, ती कशी करतो बघा. आता सगळ्यात पहिलं काय असतं, हा जो वरचा नंबर आहे हा मोठा असतो खालच्या नंबरपेक्षा. मग आपण काय करतो, 5तून 2 गेले 3 राहतात आणि 2तून 2 गेले 0 राहतात. आता हे कधी करायचं आहे, जेव्हा हा वरचा जो नंबर आहे, अंक आहे, हा खालच्या नंबरपेक्षा मोठा असतो तेव्हा. जेव्हा हा वरचा नंबर खालच्या नंबरपेक्षा लहान असतो, म्हणजे 5तून 8 जाणार नाही आहे, तर मग आपण हातचा घेतो. खूप मुलं याच्यामध्ये कन्फ्यूज होतात, तर कन्फ्यूज व्हायचं नाही. आता बघा 5तून 8 जात नाही आहे, मग 7तून 1 जातो आहे ना, मग याच्यातनं आपल्याला उसना घ्यायचा आहे. मग काय करायचं आहे, 7तून त्याच्या आधीचा नंबर म्हणजे 1 वजा करतो आपण, 6 लिहितो. आणि इथं काय होतात, मग 5चे 15 होतात. मग 15तून 8 गेले किती राहतात, 7. आणि 6तून 1 गेले 5. आता ही झाली आपली पारंपरिक नेहमी करतो ती पद्धत, जी आपण स्कूलमध्ये शाळेमध्ये शिकतो. आता हीच पद्धत करताना थोडं आपल्याला कन्फ्युजन होतं. आपण ही पद्धत हीच करायची आहे शाळेमध्ये, पण थोडंसं चेक करण्यासाठी एक थोडीशी वेगळी काहीतरी आपण मेथडशी छान भन्नाट पद्धत मी तुम्हाला देणार आहे. तर आज आपण ती 2 अंकी संख्येसाठी, 3 अंकी संख्येसाठी, 4 आणि 5 आणि सगळ्यांसाठी आपल्याला ती वापरता येईल अशी पद्धत मी तुम्हाला देणार आहे. ती आज तुम्ही समजून घ्या. 2 अंकी संख्यांची वजाबाकी कशी करायची बघा. आता नेहमी जे आपण करतो आपली वजाबाकी ती कशी करतो, उजवीकडून घेतो. 5तून 8 जात नाही, आता ही पद्धत काय करायची, आपल्याला डावीकडनं घ्यायची. मग 7तून 1 गेली किती राहिली, 6. आता 5तून 8 जात नाही आहे, 8तून 5 घालवा किती. पण आपण उलटं केलं का नाही, 8तून 5 घालले, मग इथं डोक्यावर याच्या 12ला एक आडवी लाईन द्या. आता हा 3 आहे आणि हा 6 आहे. आता हा जो 12 आपण 3 दिला आहे त्याच्या शेजारी 6 अंक आहे. हा 6 नसून किती पकडायचा, 60 पकडायचा. मग 60तून 3 गेले किती राहिली, 57. हे झालं आपलं पाहिजे ते उत्तर. आलं की नाही झटपट. आता बघा 93 वजा 78 घ्या. 9तून 7 गेले किती राहिली, 2. आता 3तून 8 जात नाही, मग 8तून 3 घालवा किती राहिली, 5. आणि वर डोक्यावर काय झाली, आडवी लाईन 12. आता बघा या आडव्या लाईनच्या जो पण आपला नंबर आहे त्याच्या शेजारी 2 आहे. हा 2 नसून किती, 20 पकडायचा. मग 20तून 5 गेले किती झाली, 15. हे झालं पाहिजे ते उत्तर. 93 वजा 78 बरोबर 15. तर आपलं झटपट. आता पुढचं बघूयात. 3 अंकी संख्या बघू. 5तून 3 गेले किती राहिली, 2. 6तून 4 गेले 2 राहिले. आता बघा 2तून 8 जात नाही, मग 8तून आपण काय करू, 2 घालू. किती राहिली, 6. पण जात नव्हते ना, उलटं केलं आपण म्हणून वर बार द्यायचा. आता बघा आपल्याला पुढची स्टेप काय बघा, जोडी बनवायची आहे. ही संख्या आणि त्याच्या आधीची संख्या, ज्याला पण आपण बार दिला, डोक्यावर लाईन दिली, त्याच्या आधीचा जो नंबर घ्यायचा. आता हा 2 जसं तसं ठेवा. हा 2 नसून 20 पकडायचा. 20मधून 6 गेले किती राहिले, 14. हे झालं आपलं पाहिजे ते उत्तर. हा 2 जसं तसा घेतला आहे, याची जोडी बनवून काय केली, ह्या 20मधून आपण 6 वजा केलीत आणि इथं 14 लिहिलेत, म्हणजे 214. हे झालं 562 वजा 348 बरोबर 214. आता आपण आणखी एक उदाहरण बघूयात. 7तून 4 गेले किती राहिले, 3. 4तून 8 जात नाही, 8तून 4 घालूयात किती राहिले, 4. वर डोक्यावर याच्या आडवी लाईन बार देऊयात. 6तून 2 गेले किती राहिले, 4. आता आपल्याला काय करायचं, जोडी बनवायची आहे. हा नंबर आणि त्याच्या आधीचा नंबर. मग त्याच्या आधीचं काय, 3 नसून किती पकडायचे, 30 पकडायचे. मग 30तून 4 गेले किती राहिले, 26. आणि हा 4 आपण जसं तसं लिहायचं. हे झालं पाहिजे ते उत्तर. होतं की नाही झटपट. आता आपण 4 अंकी संख्यांना ही पद्धत कशी वापरायची ते बघूया. आता बघा 8तून 7 गेले किती राहिले, 1. 4तून 8 जात नाही, 8तून 4 जातात. मग आपण काय करायचं, 4 लिहायचं आणि वर एक बार द्यायचा किंवा आडवी लाईन द्यायची. 8तून 4 गेले तर 4 राहिले. 5तून 8 जात नाही, 8तून 5 घालवायचे, 3 राहिले, वर एक आडवी लाईन द्यायची. आता पुढची स्टेप काय आपली, जोड्या बनवायची. जोडी बनवा. त्यानंतर आता हा 4च्या आधी काय, 1 नसून 10 आहे. 10तून 4 गेले किती राहतात, 6. पण आपल्याला 2 अंकी पाहिजे, पण इथं 06 लिहायचे. आणि हे जसे तसं लिहायचं खाली. हे जे 2 अंक आहे हे खाली लिहायचे, 4 आणि 3च्या डोक्यावर बार. आता बघा पुन्हा आपली पुढची स्टेप काय, जोडी बनवायची. हा 06 जसं तसंच लिहा. आता हा 4 नसून 40 आहे. 40मधून 3 गेले किती राहिले, 37. आता 637 हे झालं आपलं पाहिजे ते उत्तर. 8485 वजा 7848 बरोबर 637. आता पुढचं एक्झाम्पल बघूयात आपण. 9तून 4 गेले किती राहिले, 5. 5तून 4 गेले 1. 2तून 3 जात नाही, 3तून 2 घालवा किती राहिले, 1. वर काय त्याच्या डोक्यावर आडवी लाईन. 4तून 3 गेले किती राहिले, 1. आता काय करायचं, पुढची स्टेप जोडी बनवायची. जोड्या कशी बनवतो आपण, तो बार आणि त्याच्या आधीची संख्या.
मग हा 5 आहे, जसंच्या तसं लिहून घ्या खाली. आणि हा 1 नसून काय 10तून हा 1 घालवायचा, किती राहिला 0 9. आणि हा जो 1 आहे जसंच्या तसं हे झालं आपलं पाहिजे ते उत्तर 5091. आपण काय केलं, आपण काय करतो, जोड्या कशा बनवतो हे समजून घ्या. जेव्हा हा बार येतो किंवा आडवी लाईन येते त्याच्या आधीचा नंबर त्याची जोडी आपल्याला बनवायची असते आणि खाली घेऊन त्याची वजाबाकी करायची असते. आता हे झालं पाहिजे तेव्हा आपण 5 अंकी संख्या जेव्हा असेल तेव्हा ही पद्धत कशी वापरायची ते बघूयात. 5तनं 3 गेले किती राहिले 2. 7तनं 8 जात नाही, 8तनं 7 घालवा, 1 राहिलं त्याच्या डोक्यावर भार द्या. 2तनं 7 जात नाही, 7तनं 2 घाला, किती राहिली 5. 9तनं 8 गेले 1. 4तनं 5 जात नाही, 5तनं 4 घालवा, किती राहिले 12. आता बघ खूप संख्यांच्या डोक्यावर काय आलं आहे बघा 12 आले. आता आपल्याला जोड्या बनवायच्या. त्या बारची संख्या आणि त्याच्या आधीची संख्या हे किती 21 आहे. आता 21मधला हा 2 नसून 20 आहे. 20मधनं हा 1 घालवला, किती राहिलं 19. आणि ह्या ज्या 3 संख्या आहेत ह्या बघा, ह्या जशी तशा आपण खाली घेऊ 5 1 1 आणि कोणाकोणाच्या डोक्यावर आहे ते जसं तसं लिहून घ्या. आता पण पुढची स्टेप काय, पुन्हा जोडी बनवायची. आता हा 1 आहे आणि हा 9 नसून काय 5च्या आधीचा नंबर 90 पकडायचा. 90मधून 5 गेले किती राहिले 85. पुन्हा हा जो हे जे आहे 1 आणि पुन्हा 1 बार खाली घ्यायचा. आता पुन्हा याची जोडी बनवा, मग किती होईल 185 जशीच्या तशी लिहा. हा 1 नसून 10 आहे, 10मधून 1 गेली किती राहील 9. 2 अंकी संख्या पाहिजे असती म्हणून आपण 09. हे झालं पाहिजे ते उत्तर 18509. आता आणखी एक एक्झाम्पल बघूयात. बघ 7तून 1 गेले किती राहिले 1. 8तून 5 गेले 3. 9तनं 8 गेले 1. 5तनं 7 जात नाही, 7तनं 5 घालवा, किती राहिले 2. त्याच्या डोक्यावर बार द्या. 4तनं 5 जाता नाही, 5तनं 4 घालवा, किती 1. आता इथं पुन्हा हे जे डोक्यावरच्या लाईन आहेत त्या शेजारी शेजारी आलेत बघा बार. काय करतो आपण ती संख्या त्याच्या आधीच्या संख्येची जोडी बनवतो. हा 13 जसं तसं खाली घ्या. हा 1 नसून 10 आहे, 10तून 2 गेले किती राहिले 8. आपण असं लिहितो 08. आणि हा 1 आहे त्याच्या डोक्यावर असं आडवी लाईन आपण ठेवून देऊ. आता पुढचं बघा, हा 130 जसंच्या तसा खाली घ्या, याची जोडी बनवायची आपल्याला. मग हा 8 नसून काय 80. 80तून 1 गेला किती राहिले 79. हे झालं आपलं पाहिजे ते उत्तर. थोडंसं वेगळं एक्झाम्पल आपण घेऊयात. 38754 वजा 482. तर बघा आता कसं करायचं, 3च्या खाली काही नसतं 0 असतो, मग काय घ्यायचं 3 वजा 0 3. 8च्या खाली काही नाही आहे 0 घ्या, म्हणजे 8 वजा 0 किती 8च. आता 7तनं 4 गेले किती राहिले 3. 5तनं 8 जात नाही, 8तनं 5 घालवा, किती राहिले 3. पण वर डोक्यावर बार द्या. 4तनं 2 गेली 2. स्टेप काय आपली जोडी बनवायची, तो नंबर बारचा आणि त्याच्या आधीचा नंबर. मग 38. आता हा 3 नसून 30 आहे, 30 वजा 3 किती 27. आणि इथं 2. हे झालं आपलं पाहिजे ते उत्तर. सोपं आहे की नाही. मी तुम्हाला 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 ज्या शाळेत हातच्या वजाबाक्या करतो या मेथडनं आपण सहज चेक करू शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आपण युजफुल वाटला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.